चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर बघा ताईंनो, माझी आता दिवाबत्ती झालेली आहे। बघा माझी साधी आणि सिंपल पूजा कशी वाटते ते सांगा मला। छान असं म्हणजे नाही का, माझ्या परीने असं सजवण्याचा मी प्रयत्न केलाय, साधं सिंपल। खूप असं पसारा वगैरे होता, तरी पण त्यातल्या त्यात मी आवरलं। आणि हो काय, इथून जरा थोडस नाही का असा अंधार दिसतो, तरी तुम्ही समजून घ्या प्लीज। खूप असं छान मला दिवाबत्ती वगैरे करायला आवडतं। आणि देवपूजा पण नाही का, तुम्ही काय दिवाबत्ती म्हणता देवपूजा म्हणता काय मला सांगा। आल्यापासून मी दिवाबत्ती केलेलीच नव्हती। खूप असा पसारा पडलेला होता, झालेला होता, असं उभा राहायला पण खाली जागा नव्हती। तर आता बघा किती पटंग दिसत आहे तुम्हाला। ही मांडणी वगैरे व्यवस्थित लावली आणि काही सामान पेट्या वगैरे होतं इथं ठेवल्यावर माझं मंदिर आहे छोटस, आणि इथंच मी डेकोरेट केलं थोडस असं। कशी वाटते बघा माझी साधी सिंपल दिवा, एकदम आतमध्ये आहे। तर हे बघा आता इथं किचन मध्ये आता म्हणजे असं बरं वाटतं मला, सगळे पसारा वगैरे ठेवून। तरी पण आहे ना, इकडे इकडे कपडे वगैरे आहेत माझे, ते ठेवायचे तर हे इथं मी बाद असा ठेवलेला आहे, इथं बॅरल। आणि बघा इथं आम्हाला असं पाणी वगैरे ठेवावं लागतं गावाकडे भरून, असं बकेटमध्ये, घागर हंडामध्ये। आणि सगळं जे पसारा आहे ते मी ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे। आणि काही कपडे आहेत साईडला ठेवलेले आहेत। आता एवढी जागा ही रिकामी झालेली आहे। इथं मी माझा गॅस ठेवलेला आहे आणि इथंच मी बसून स्वयंपाक करते। पीठ वगैरे मळून झालेलं आहे, आता स्वयंपाकाला मला लागायचं आहे। बाकीच्या काही आवर सवर झालेले आहे सकाळचे। तर हे बघा इथं मी असं मांडणी लावलेली आहे। ही मांडणी मी येताना घरून तिकडून आणलेली आहे। आणि इथं भांड्यानं कमी पडत होतं ना, तिथे एक आहे रेंटवर म्हटलं तर तिथं कडाप्याची मांडणी असतेच असं रेडीमेड, पण म्हणून मी इथे एक आणले आणि तेवढी आम्हाला बस होते। आणि हे आहे हे माझ्या आधी सासूबाईंचे आहेत ह्या मांडणी। इथं अजून मी काही भांडे वगैरे नाही मांडलेले, आणि सगळे असे ह्याच्यामध्ये भरून ठेवल्यात। हे बघा या ह्याच्यात भांडे आहेत, ह्याच्यातच मी हे करते नाही का। या तुम्हाला इकडे दाखवते, हे आहे आमचा पॅसेज। बाकी आम्ही कपडे भांडे वगैरे इथंच करतो। ही रात्री भिंत वगैरे नाही का आम्ही बनवून घेतलेली आहे। खूप दिवसापासून असं आमचं चाललं होतं की हे भिंत बांधायचं, पण काय आम्हाला ह्या ना त्या कारणाने काही जमत नव्हतं। पण पैशामुळे आम्हाला थोडस नाही का महाग महाग चाललेलं होतं। आम्ही तरी इकडून तिकडून कुठं गोळा वगैरे करून आम्ही हे भिंत वगैरे हे केली, तयार करून घेतली। आणि हे सगळं असं रिकामीच होतं, तर आम्ही इथं प्लास्टिकचा कागद वगैरे टाकून नाही का बाकीच्या गोष्टी वगैरे करायचो। आणि इथं आहे, इथं एवढा पॅसेज आहे, पण आता पण मला चूल मांडणं झाले नाहीये, खूप पसारा आहे इथं। आता ही सगळं पसारा आतमध्ये गेल्यानंतरच मग मला इथं चूल मांडायची। आणि इथं मी काही स्वयंपाक वगैरे करते, पाणी वगैरे ठेवते चुलीवरती। पण आता मला काही असं करता वगैरे येणार नाही। हे बघा हा पलीकडचा पॅसेज आहे आमचा हा। इथं आणखीन तरी आम्हाला भिंत हे करून घ्यायचंय, रचून घ्यायचंय। आणि हे आहे आमचं बाथरूम, हे आहे आंघोळीचं। आणि हा बघा दरवाजा आम्ही नवीन हा बसवलेला आहे। इथं पण दरवाजा वगैरे काही नव्हता, असं रिकामीच होतं ना। तर बघा इथं पसारा असं जिथल्या तिथं गेल्या तर कसं काय असं दिसतं नाही का, असं मोकळी मोकळी जागा वगैरे दिसते। काही काही मी ठेवल्यास लागणार आहेत आणि काही काही अजून मांडायचे, पण वरचं पण मला सगळं पिऊचं हे ते बघावं लागतं, त्याच्यामुळे वेळ लागतो मला। हे बघा इथं हे सगळं असं भरलेलं होतं, काहीच जागा नव्हती इथं। आता कुठं असा पॅसेज रिकामी झालेला आहे। ही काल आम्ही विटा आणलेल्या होता नाही का, आम्ही सगळ्या हे केल्या मांडले इथं आणून। पण आम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ करायचा होता, पण झालंच नाही, आम्हाला वेळच नाही भेटला। दीक्षा हर्षू सगळेजण आम्ही नाही खायचे, पप्पा वगैरे विटा वगैरे वाहत होतो। तर हे बघा इकडे बघा माझी पूजा, बघा तुम्ही पूजा बघून घ्या कशी तुम्हाला वाटते माझी पूजा, एकदम अशी साधी सिंपल। इकडून जरा थोडासा अंधार आहे, जरा समजून घेता येईल ना। या साईडनं इथून थोडस असं उजेड येतो, इथून ह्या साईडनं व्यवस्थित उभा राहिलं। हा बघा आता दिसते ना, असं खाली मी माळा वगैरे लावलेल्या आहेत खाली।
पेटी वगैरे ठेवलेल्या आहेत त्या आमच्या सासूबाईंच्या त्या आहेत ना, आम्ही ह्याच्यातच ठेवतो काही ठेवायचं करायचं म्हटलं तरी. तर या इकडं तर बघा, हा मी आंघोळीच्या आधी वगैरे सगळं स्वच्छ कचरा बिचरा बाहेर काढलेला, स्वच्छ फरशी वगैरे पुसून वगैरे स्वच्छ घेतलेली. हे आहे माझं कपाट छोटस, आणि खूप असं मी नाही का हे केलेलं आहे. या इकडं तुम्ही सगळं स्वच्छ वगैरे केलेलं आहे, कचरा वगैरे खूप होता नाही का. आणि हे झाड तुम्हाला मी दाखवलेलं, हे झाड आहे करंजाचं झाड आहे. मला नाही माहिती मला भेटली तर मी तुम्हाला नक्की सांगेन. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.